नमस्कार. अर्थार्थवेलच्या अर्थवेदमध्ये आज आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अर्थार्थवेलच्या सर्वेसर्वा म्हणजेच सौ स्मिता बोलाने. नमस्कार मॅडम. मॅडम, आपली अर्थार्थवेलची सुरुवात कशी झाली? अर्थार्थ हे मागील 1.5 वर्षात सुरू झालेलं आहे. त्याच्या आधी आम्ही काम करत होतो, म्हणजे जवळपास 15-16 वर्ष आमचं काम चाललेलं होतं. पण कधी असं वाटलं नाही की ह्या सेगमेंटसाठी आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्केटमध्ये आणावी एक. पण ती आणणं काळाची गरज झालेलं होतं, कारण लोकांना एक आयडेंटिटी लागते, पण ती व्यक्तीची नसून कंपनीची पाहिजेल असते. बरोबर. व्यक्ती त्या ठिकाणी आय डोंट नो की मॅटर करतो की नाही करत, पण लोकांना कंपनीची आयडेंटिटी त्या ठिकाणी लागत असते. मे बी काही फायनान्शियल इश्यूज असतील की तुम्हाला पेमेंट रिलीज करायचं असेल तर व्यक्तीच्या नावावर नाही तर कंपनीच्या नावावर आम्हाला करता येईल. आणि अर्थात वेल्थ जे आहे त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस सुरुवात करण्याचा विचार केला, तर आम्ही हा विचार केलेला होता की सगळ्याच फायनान्शियल सर्व्हिसेस ज्या आहेत, म्हणजे एव्हरीथिंग, तुमचं छोटं पॅन कार्ड असेल, त्याच्यानंतर PPFचा अकाउंट असेल, PF असेल, ESIC असेल, त्याच्यानंतर तुमचं इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्सेस, हेल्थ इन्शुरन्सेस, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी अर्थात वेल्थमध्ये एकाच रूफच्या अंडर येणं गरजेचं आहे. कारण त्याने सोपं काय होणार होतं की कस्टमरला ज्या वेगवेगळ्या कन्सल्टंटकडे जायला लागतं, ते त्यांना एकाच ठिकाणी सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल होतील. आणि शेवटी काय, इट्स अ बिझनेस. बरोबर. तुम्ही त्या कस्टमरकडे गेले, तुम्ही तसंही त्यांना कन्सल्टिंग करतच असतात. मग वाय नॉट की आपण हे आपल्याच कंपनीच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी आणणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी एक मास ऑफ कस्टमर्स तयार होतो. राईट. अगदी बरोबर. सो हा उद्देश होता अर्थात वेल्थचा. अच्छा, म्हणजे सगळ्या सर्व्हिसेस मिळून एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवरती आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील. येस, चांगलं आहे, चांगलं आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावरती आपलं जे सगळं चाललेलं आहे, म्हणजे फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं किंवा यूट्यूबवरती आपली सिरीज चालली अर्थवेद, तर ही सुरुवात कशी झाली किंवा सुरुवात करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? अर्थवेद ही सिरीज सुरुवात करण्यापाठीमागचा ऍक्च्युली कारण हे होतं. कारण म्हणण्यापेक्षा एक प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मार्केटिंग हे करतंय. पण आमचं म्हणणं आहे की मार्केटिंगमध्ये तेवढं कंटेंट लोकांपर्यंत पोचत नाही आणि तेवढे लोक आपल्यापर्यंत पोचत नाही, एक भाग. आणि दुसरा की कोविडने एक शिकवलं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे तो कोविडने त्यावेळेस शिकवला. त्यानंतर अर्थवेद आणताना आम्ही हा विचार केलेला होता की आपल्या कंपनीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यात कंपनी आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचली, जे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत त्यांना अर्थात वेल्थ माहिती की आपली ही कंपनी सुरू झाली, पण त्यांना हेही माहिती आहे की हे काम करतायत, फक्त आता एक लेबल आलेलं आहे अर्थात वेल्थचं. पण आता अर्थात वेल्थ ही अजून कोणत्या लोकांपर्यंत जाऊ शकते, तर तो जो क्राऊड होता तो आम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे तो यूज करून जास्त प्रकारे अवेलेबल झाला तिथे. आणि काय होतंय की मी एका वेळेस 400 लोकांना माहिती नाही देऊ शकत एका दिवसामध्ये, ठीक आहे, पण सोशल मीडिया 1000 लोकांपर्यंत तर आरामात पोहोचू शकतोय. तुम्ही एक कुठलं तरी, आपण एक एक्झाम्पल जर घेतलं की बालभारतीचे पुस्तकं बघितले किंवा कुठलेही आपले पुस्तकं आहेत, त्याच्यात इंडेक्स दिलेलं असतं, बरोबर, ठीक आहे. सोशल मीडियावर इंस्टाग्राम असेल, फेसबुक पेज असेल, त्याच्यावर छोटे रील्स केले, त्याच्यावर ते इंडेक्स सारखं तयार होतंय आणि पाहिजे ते कंटेंट त्या लोकांना आपल्या साईटवर बघायला मिळत आहेत. तिथे आमची एक वेबसाईट पण आहे, तिथेही व्हिडिओज आपण पोस्ट करत असतो, ब्लॉग्स असतात त्या ठिकाणी की फायनान्स रिलेटेडचे ब्लॉग्स छोटे छोटे असतात त्यात. आता हे का आहे इथे, तर प्रत्येक एक व्यक्ती इन्शुरन्स सेल करेल, म्युच्युअल फंड सेल करेल, सगळ्या गोष्टी सेल करेल, पण तो किती लोकांपर्यंत जाऊ शकतो, बरोबर, ठीक आहे. मार्केटमध्ये सेल करणं हे सोपी गोष्ट आहे. आफ्टर सेल सर्व्हिस आणि आफ्टर सेल जे काही तुम्ही विकलेलं आहे त्याच्यावरचं अनालिसिस, त्याच्यावरचं कन्सल्टिंग होणं पण गरजेचं असतं. पण हे कधी होणार, जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत खूप प्रॉपर चॅनल थ्रू जाताय, बरोबर, त्यावेळेस ते होणार. अर्थवेद जे सुरू झालं त्याच्यामध्ये आपण फक्त एक टिपिकल फायनान्स नाही आणला की आम्ही म्युच्युअल फंड मध्ये काम करतोय म्हणून आम्ही म्युच्युअल फंडच लेक्चर्स तिथे करणार, इन्शुरन्सवर काम करतोय म्हणून इन्शुरन्सवर आम्ही हे करणार नाही. तर आजची यूथची गरज काय आहे, उद्योजकांची गरज काय आहे, सर्वसामान्य माणूस कुठल्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे, ठीक आहे. आणि या सगळ्या क्राऊडला
गरज कोणत्या कोणत्या गोष्टीची. जर उद्योजक असेल तर तो नक्कीच इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड यामध्ये खूप कमी इंटरेस्टेड असतो. तो लँड्स बरोबर. आणि या गोष्टींमध्ये त्याला बिझनेस एक्सपान्शन मध्ये इंटरेस्ट असतो. मग अशा लोकांसाठी तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकताय? तर नक्कीच आम्ही MIDCचं लँडचं जे आहे त्यावेळेस ती प्रोसेस काय असते, कारण ते सुद्धा एक तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर. तिथे. कारण त्या इन्व्हेस्टमेंट मधून तुम्हाला रिटर्न्स अवेलेबल होणार असतात आणि मग त्याच्यानंतर ह्या बाकीच्या इन्व्हेस्टमेंट सुरू होतात अगदी तिथे. बरोबर. बाकी ठिकाणी काय होतंय बाकी प्लॅटफॉर्मवर की तुम्ही इतके इन्व्हेस्ट करा तुम्हाला इतके मिळतील. अरे पण ते इन्व्हेस्ट करण्यासाठी पहिले तुमच्याकडे पैसे पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे. त्या पैशांचं तुमच्याकडे नियोजन प्रॉपर पाहिजे, की तुम्ही म्हणतात 100 रुपयापासून सुरू होतं आणि 100 रुपयापासून जो माणूस कोटीत कमवू शकतो तो 100 रुपयापासून सुरू का करायला पाहिजे. ठीक आहे. जो कोटीत बिझनेसेस मध्ये इन्व्हेस्ट करतोय त्याच्यासाठी कोटी किंवा लाखातच इन्व्हेस्टमेंट असू शकतात. त्याच्यासाठी एक प्रॉपर प्लॅनिंग लागतं. तुम्ही आज किती सांगितलं 1000 रुपये महिन्याची SIP करा, 1 लाख रुपये महिन्याची SIP करा, नाही 10 वर्षांनी त्याला बिझनेस मधून जो प्रॉफिट होणार आहे तो नक्कीच या ठिकाणी होणार आहे का? तर नाही. त्याचा अनालिसिस, त्याचा ग्राफ, त्याचा ECG तुम्हाला चेक करायला लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अर्थवेदच्या निमित्ताने लोकांपर्यंत आणत असतो. अर्थवेदमध्ये आपण वेगवेगळे सेगमेंट जसं MIDC घेतलंय, म्युच्युअल फंड आहे, शेअर मार्केट्स आहे, त्यानंतर आपण नवीन नवीन उद्योजकांच्या सिरीज त्यामध्ये आणत असतो, इंटरव्ह्यूज आणत असतो. आता हे का आणतो? तिथे लोक म्हणतील ह्याचा आणि फायनान्सचा काय संबंध आहे? एक लक्षात घ्या, जो कोणी उद्योजक हा 1000 कोटीची कंपनी बनवतोय, 2000 कोटीची कंपनी बनवतोय, त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग काहीतरी तर असेल. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला कोणी मोटिवेट करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या स्टेजला पोहोचत नाही. तर आमचं म्हणणं हे की तुम्हाला मोटिवेट करणारे लोकही त्या ठिकाणी यायला पाहिजे. ज्या लोकांची नावं तुम्ही ऐकलेले नाहीयेत पण ते लोक समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत, असे लोक पण तुमच्या स्क्रीनमध्ये. कारण जे मोठे लोक असतात ना त्यांना ग्लॅमर आणि ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही, ते तितके साधे असतात. मग आपण पैसा कमवतोय तर ते आपल्याला आपली लाईफस्टाईल साधी पण कशी ठेवता येईल, एक लाईफस्टाईल कशी ठेवायची आहे आणि इन्व्हेस्टमेंट कशा वाढवायच्या आणि कुठे कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतायत, ह्या सगळ्या गोष्टी आपण अर्थवेदमध्ये आणतोय. त्याच्यानंतर अर्थवेदला स्पॉन्सरशिप ही आपण कॉस्मॉस बँकेची घेतलेली आहे. त्यात म्हणजे मी स्पेसिफिकली सांगेल की कॉस्मॉस बँकेने अर्थवेद 1च वर्षाची कंपनी असताना कॉस्मॉसने त्यावर ट्रस्ट दाखवलेला आहे तिथे. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण त्यांनाही माहिती की फायनान्शियल सिरीज आहे त्यात. आता त्यांना प्रमोशन किंवा ब्रँडिंग याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी एक ब्रँड आहे. हो बरोबर. आणि आपण अजून रांगणारं बाळ आहे तिथे. त्याच्यामुळे बँकेचे काही लोक सुद्धा त्यामध्ये जर आपण बघितलं असेल अर्थवेदमध्ये तर ते स्मॉल लोन, प्रोजेक्ट लोन, त्याच्यात वेंडर फायनान्स, कस्टमर केअर पॉलिसी, बँकेने पण त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप छान पद्धतीने दाखवलेली आहे. पण आता विषय हा असतो की लोकांना बाकी सगळ्या गोष्टी ऐकायला वेळ असतो, पण ही जी गोष्ट आपल्याशी निगडित आहे आणि आपल्या जवळची आहे तर याला आपण थोडा एक वेळ देणं गरजेचं आहे. कारण आपण न्यूजपेपर येतात रोजचे, इकॉनॉमिक टाइम किती लोकांकडे येत असणार आहे आणि किती लोक तो वाचत असणार आहे आज. ठीक आहे. आणि तो वाचल्यानंतर किती लोकांना समजत असणार आहे. बरोबर. जर आपण त्याचा सेल पण बघितला तिथे, पण आज जर तुम्हाला कोणी सांगितलं आपला महाराष्ट्र वगैरे हे असं जे आहे हे स्कीम मध्ये आहे 375 रुपयाची स्कीम आणि आम्ही तुम्हाला पूर्ण वर्षभर 375 मध्ये तो पेपर देणार, त्या पेपरमध्ये तुम्हाला गेन काय होतंय? बरोबर. काही नाहीये फायनान्स वगैरे तिथे. अगदी बरोबर. म्हणजे आपण कोणाचं निगेटिव्ह मार्केटिंग इथे करत नाहीये, पण आपल्याला जे लोक आज 10 मिनिटं ते वाचण्यासाठी देतायत त्यांना काहीतरी पॉझिटिव्हिटी त्या गोष्टीतनं असायला पाहिजे. मग तुम्ही 100 प्रकारे स्क्रोल करणार, रील्स बघणार, सगळ्या गोष्टी बघणार, पण आज तुम्ही तो नेट पॅक घेण्यासाठीही तुमचे पैसे वापरतायत. पण मग तुम्ही त्या ठिकाणी ते युटिलायझेशन जे आहे ते किती पद्धतशीर करतायत, पैशाचं मॅनेजमेंट पण कळलं पाहिजे की कुठं कधी कसं व्हायला पाहिजे, त्याचं ते कळायला पाहिजे. आपल्याला पैसा पाहिजे पण आपण टेम्पररी विचार करतोय की पुढच्या 5 वर्षामध्ये मी कुठे असेल. का तुम्हाला पुढच्या 5 वर्षाचा विचार करायचा आहे? पुढे आपल्या आयुष्यात फक्त 5 वर्ष नाहीये, बरोबर, पुढे भरपूर सारे टप्पे आहेत. मग पुढच्या 5 वर्षानंतर माणूस म्हणणार पुढे मला माझ्या मुलांसाठी विचार करायचा आहे, मग तो आताच का नाही करू शकत? बरोबर.
आता जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट स्ट्रेच होत असतील ना, हम्म. तर उलट चांगली गोष्ट आहे. तुम्ही हा विचार करणं पण गरजेचं आहे की इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे की आज केली तर ती जास्त वाटते. हम्म. कारण आपल्याला सॅलरी असेल किंवा आपल्याकडे जे इन्कम असेल ते मुठभर आहे हम्म. आणि इन्व्हेस्टमेंट ती जास्त वाटते. आपण आज करतोय, आपण आज ऍप वापरतोय, हम्म. ठीक आहे. शेअर मार्केट, हा शेअर मला आज बरा वाटतोय, हा मी हा विकत घेऊन घेणार, टाक, बरोबर. ठीक आहे. म्युच्युअल फंडला मी इथे कुठेतरी 5,000 रुपये 3,000 रुपये इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट करणार. केलं त्यात ऍप तुम्हाला काय माहिती देतंय? तेवढ्या पुरतीच, म्हणजे जी तेवढ्या काय पुरती आहे देत आहे, बरोबर. आज तुम्ही जमिनी विकत घेताय, हम्म. परत विकताय त्यामध्ये, मग ते विकणं आणि विकत घेणं याच्यामधलं टॅक्सेशन काय आहे? हम्म. बरोबर आहे. नुसतं म्युच्युअल फंडला इन्व्हेस्ट केलं म्हणजे झालं का? नाही, मी तिथून जर ते पैसे काढले, एखाद्या जमिनीत इन्व्हेस्ट केले आणि ती 5 वर्षांनी सेल हम्म. केली हम्म. त्याच्यात, तर तुम्हाला रिइन्व्हेस्टमेंटचे खूप सारे ऑप्शन्स ऑप्शन्स अवेलेबल त्याच्यात होतात त्यामध्ये. सो अर्थवेदमध्ये आम्ही ह्याच गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतोय की टिपिकल इन्व्हेस्टमेंटवरच बसू नका. बरोबर. ऍटलिस्ट समजून घ्या की समोरच्याचं म्हणणं म्हणणं काय आहे काय? त्याच्यामध्ये. कुठल्या बिझनेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे, त्याच्यात तुमची रिस्क किती असू शकते, त्यात तुम्ही जागा कुठून घ्यायला पाहिजे, त्या जागा घेण्याच्या प्रोसेसेस काय असतात बरोबर. त्याच्यात. जर तुम्हाला बेसिक्स जर आम्ही घरी बसल्या देतोय, तर तुम्ही एकदा बघितलं तुम्ही पाहिजे. ते एकदा बघितलं पाहिजे. त्याच्यावर तुम्ही समोरच्याला विचारणं गरजेचं आहे की ही प्रोसेस काय. कारण अर्थवेद ह्या सिरीज मध्ये आज जर आपण बघितलं, IAS ऑफिसर्स, बरोबर, बँकेचे सगळे लोक, त्यात मोठे मोठे उद्योजक त्या ठिकाणी, आणि त्या उद्योजकांनी घेतलेल्या रिस्क आणि त्यातनं तुम्हाला काय अवेलेबल झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. पण याचा अर्थवेदचा प्रवास आता कुठपर्यंत जाणार आहे? अर्थवेदचा प्रवास तसा, आमचं जे कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं होतं 48 एपिसोड्स फायनान्शियल सिरीजचं, पण फायनान्स हा इतका मोठा भाग आहे की तो अनएंडेड आहे. बरोबर. त्याच्यामुळे अर्थवेदचा प्रवास हा सुरूच असणार आहे, पण तो कुठपर्यंत असणार आहे हे आम्ही सांगू शकत नाही. अर्थवेदला म्हणजे नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळणार येणार त्यात. मी इथं म्हणजे मी ऑडियन्सने सांगू इच्छितो की तुम्ही खरंच हा बघा, आणि तुम्हाला जर काही त्याच्यात अडचणी येत असतील, काही येत असतील, तर नक्की कमेंट करा, म्हणजे जेणेकरून आम्हाला हे कळेल की तुम्हाला काय हवंय आणि तुम्हाला काय नवीन गोष्टी शिकायला आवडतील. बरोबर. आणि नवीन सिरीज काहीतरी करणार आहे असं झालं की टीझर येणार आहे की हेल्थशी रिलेटेड आहे असं, तर मग ते काय आहे? म्हणजे नवीन सिरीज जी येणार आहे, आता नवनवीन सिरीज भरपूर प्रमाणात येतील आपल्याकडे. आता आपण हेल्थ आणि वेल्थच्या रिगार्डिंग एक सिरीज जे आहे, अजून आपण नाव त्याचं डिस्क्लोज केलेलं नाहीये, पण मी एक जस्ट प्रायमरी माहिती सांगते की हेल्थ आणि वेल्थवर येणार आहे. पण आपलं फायनान्स आहे आणि हेल्थ म्हणजे हे काही असं कळत नाही. समज मी हॉस्पिटलला ऍडमिट झाली, मला काही प्रॉब्लेम झाला, तर मला पहिले गरज कसली पडते? पैशाची पडते. मग जर ह्या सगळ्या गोष्टी, ही एक बेसिक गोष्ट आहे, ठीक आहे. जेवढं काही तुम्ही मॅनेजमेंट करताय आज, पण ते मॅनेजमेंट केल्यानंतर देव ना करू आपल्यासोबत जर काही दुर्दैवी एखादी घटना घडते किंवा एखादी आजार बळकावतोय, काहीही गोष्टी असू शकतात की ज्याच्यासाठी आपल्याला पैशांची गरज लागणार आहे, ठीक आहे. तुझ्याकडे आज 50 लाख रुपये असतील, पण कॅन्सर सारखा आजार झाला तर त्याच्यामध्येच तुझे 25 लाख रुपये गेले. बरोबर. हेल्थ तितकीच गरजेची जितकी वेल्थ गरजेची आहे. आणि वेल्थ का मॅनेज करायची आणि हेल्थ पण का चांगली ठेवायची आहे, तर यासाठी पण आपण आता की लोकांचं लाईफस्टाईल जे आहे ते खूप वेगळं झालेलं आहे. लोकांना मोठंही व्हायचंय, पण मोठं होत असताना स्ट्रेस, फूड हॅबिट्स आणि वातावरण असं झालेलं आहे की कुठला आजार कधी लागेल तिथे. तर तुम्ही जे पुढच्या 5 वर्षांचा विचार करताय ना, तर ते पुढचे 5 वर्ष इथे तुम्हाला काय करायला लावेल फायनान्शियली हे सांगता येत नसतं कधीच. सो काही आजारांसाठी काही गैरसमज तयार झालेले असतात, भीती तयार झालेली असते, तर लोकांनी अगदी ते डिटेक्ट झाल्यानंतर घाबरू नये. त्याच्यासाठी कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत मार्केटमध्ये. समजा आता कॅन्सर डिटेक्ट झाला, तर कॅन्सरसाठी लोक घाबरताना कुठे घाबरतात? सर्जरी झाली, रेडिएशन किंवा केमो येणार, ठीक आहे. पण ह्या गोष्टी ज्या आहे यांचं महत्व काय? सर्जरी नंतर केमो किंवा रेडिएशन किंवा अजून एक ट्रीटमेंट आलेली आहे तिसरी नवीन, जी
मेडिसिनल आहे की हे इतके वर्ष मेडिसिन्स घेतले तर आपल्याला फरक पडेल, पण हे जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही डॉक्टरांनाही जाऊन विचारू शकत नाही बरोबर. की मला हे झालंय. तर आता कॅन्सर म्हटलं तर कस्टमर काय पेशंट काय विचारतो, कुठली स्टेज आहे. ठीक आहे. सो एक लक्षात घ्या, स्टेजपेक्षा पण त्याची बॉडी औषधांना कुठल्या कुठल्या स्टेजला कशी रिॲक्ट करते हे महत्वाचं असतं तिथे. पण हे आपण समजवणार कसं? स्टेज डिटेक्ट झाली की आपण कुठलं तरी मोठं हॉस्पिटल बघणार आणि त्या हॉस्पिटलला आपण ऍडमिट होणार आणि आपला खर्च अव्वाच्या सव्वा असतो. ठीक आहे. तर हे आपण डॉक्टरांकडनंच ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की घाबरायची गरज आहे की नाहीये, कुठल्या स्टेजला घाबरणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे काय की सगळ्या स्टेजमध्ये तुम्हाला कोणीतरी सांभाळणारं पाहिजे, मोटिवेट करणारं पाहिजे, यातनं आपण सुखरूप बाहेर पडू हे सांगणारे लोक पाहिजे असतात तिथे. आणि तुमचे रिलेटिव्ह किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तिथे, तर हे ऑलरेडी सफर करत असतात. बरोबर. तुम्हाला एकच व्यक्ती आहे जी सांगू शकते, तो म्हणजे डॉक्टर. आणि डॉक्टरच आहे जो तुम्हाला तुमचं सगळं त्या रिगार्डिंगचं फायनान्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो की कुठल्या ट्रीटमेंटला किती खर्च लागतो. पण मग आता आपण ह्या सिरीज ज्या आणण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी हे सगळं आणण्याचा प्रयत्न करतोय त्यात. आणि स्टार्टिंग आपण होमिओपॅथी पासून करणार आहोत की एक जे समज गैरसमज प्रत्येक पॅथीच्या बाबतीत जे तयार झालेले आहेत तिथे, तर ते आपण थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. किंवा आपण आपले जेवढेही चॅनलचे व्ह्युअर्स आहेत किंवा त्यांच्या व्यतिरिक्त जे नवीन लोक येणार आहेत त्यांनी जर ही सिरीज बघितली तर एक आहे की नक्कीच त्यांच्या ज्ञानात भर पण पडणार आहे आणि त्यांना फायदाही होणार आहे. आणि डॉक्टरला काय विचारायचंय हे पण त्यांना कळेल. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. डॉक्टरला काय विचारायचंय ही भीती असते की मग डॉक्टर आता पुढे काय त्याच्यात. तर हा पुढे काय विचारण्यासाठी माणसाच्या घशाला कोरड पडते. हे ऐकल्यानंतर नक्कीच लोकांना एक थोडस माइंडसेट तयार होईल की घाबरण्याची गरज नाहीये. तेही एखादी मनुष्य प्राणीच म्हणतोय आपण त्याला, त्यांना घाबरण्याची गरज नाही. तुम्ही त्यांच्यासमोर ओपन टॉक करू शकताय सगळ्या गोष्टींना. आणि डॉक्टरांना जर सगळं सांगितलं तरच तुम्ही बरे कळू शकतंय. म्हणजे डॉक्टर, सीए, वकील हे जे लोक असतात ना यांना तुम्ही ट्रान्सपरंटली किती सांगाल. आणि नक्कीच फायनान्शियल कन्सल्टंट त्याच्यामध्ये. आणि आम्ही ह्या गोष्टींचा प्रयत्न करतोय की यातनं एक आहे की खूप सारे आजार आहेत, त्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट पण असतं. आजार सांगून येत नाही. ठीक आहे. लोकांचं समज काय असतो, होईल तेव्हा बघू. आणि होईल तेव्हा बघू तेव्हा अकाउंटला पैसे असतील की नसतील त्याची शाश्वती नसते. तर हेच आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एवढंच असतं की सरळ हाताने जर आपण घास भरवला तर बऱ्याच वेळा तो भरवला जात नाही. तो कुठून तरी फिरवून तुम्हाला भरवायलाच लागतो त्या ह्याच्यात. आणि यात काय होणार आहे की एक एवढ्या मोठ्या आजारांसाठी ह्या दुसऱ्या ट्रीटमेंट्स पण आहेत. काही गोष्टी असतात तुमच्या डाएटशी रिलेटेड असतात, त्या पण आहेत तिथे. कारण आपलं लाईफस्टाईल चेंज होतंय आणि लाईफस्टाईल चेंज होत असताना आपली एक सामाजिक जबाबदारी पण बनते की लोकांना आपण घरी बसल्या ह्या गोष्टी कशा प्रोव्हाइड करू शकतो. नक्कीच मी ट्रीटमेंट नाही प्रोव्हाइड करू शकत लोकांना, पण लोकांना त्या गोष्टीचं ज्ञान होईल इतपत तर आपण. तुम्हाला कुठला आजार झाला तर तुम्हाला काय करायचं हे जर आपल्या सिरीजमधनं कळणार. आणि तुमच्या जवळच्या हॉस्पिटल्स मध्ये पण चांगले चांगले डॉक्टर्स आहेत. पुणे आणि मुंबई किंवा त्याच्या बाहेर जाऊनच विचार करायची गरज नाहीये. तुमच्याकडे पण स्पेशालिटी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त तुम्हाला त्या स्पेशालिटीकडे जाऊन आम्ही जे ज्ञान देतोय ते विचारणं गरजेचं आहे की ही ट्रीटमेंट इथे होऊ शकते का, जर नाही तर ती आम्ही कुठे घेतली पाहिजे त्याच्यात. आणि एक रेफरन्स तयार होतो सगळ्या गोष्टींना. सो हे आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात. त्याच्यानंतर अजून एक लँड रेकॉर्ड साठीची आपण सिरीज आणणार आहे, पण ती आपण अर्थवेद मध्येच घेण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच ठिकाणी काय असतं की आपण जागा घेतो, विकतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. किंवा नावं बदलतो किंवा विल मध्ये जे दिलेलं असेल त्या सगळ्या गोष्टी असतात. मग ह्या गोष्टींचं प्रॉपर नॉलेज कसं तुम्हाला येणार तिथे. बऱ्याच ठिकाणी फसवलं जातं
त्यात. आणि आपण सायंटिफिकली आपण कधीच त्या गोष्टी बघत नाही विचार नाही की करत. तुमच्या सर्क्युलरमध्ये काय लिहिलेलं आहे हम्म. तिथे. आणि बऱ्याच ठिकाणी संभ्रम तयार झालेले असतात की आपण गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये गेलो तर लोक आम्हाला आज या, उद्या या, परवा या, ह्या गोष्टींमध्ये फिरवतात. पण ते फिरवणं का असतं? एक की आपल्याकडे नॉलेजची कमी असते, बरोबर. आणि दुसरी गोष्ट की हे ज्या खुर्चीवर बसले हे आपल्याला त्रास देतील. अगदीच बरोबर. हे गैरसमज आपण जे आहेत हे लोकांच्या डोक्यातनं काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. लिगली ते सर्क्युलर्स काय आहेत न घाबरता लोकांपुढे जाऊन तिथे ते ठेवणं गरजेचं आहे. ती प्रोसेस ती एक्झॅक्टली process काय आहे आहे? तिथे, ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी देवाणघेवाण होणार असं पण काही नाहीये. ही सिस्टीम आपणच लोकांना लावून दिली आहे म्हणून लोक आणि तो त्या एक सिस्टीमला गैरसमजच निर्माण झाला की प्रत्येक वेळेला गेलं की काहीतरी तुम्हाला द्यायलाच द्यायलाच लागणार, द्यायलाच त्याच्यानंतरच लागणार होणार. बरोबर. तिथे. सो आपण हा प्रयत्न करतोय पुढे की हे असं नसायला पाहिजे. लोकांना ऍटलिस्ट ऐकल्यानंतर हे कळणं गरजेचं आहे हे काय आहे आणि हे आपणही जाऊन करू शकतोय. ही गोष्ट येणारच आहे, कारण माझे पॅरेंट्स असतील, तुमचे पॅरेंट्स असतील, त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीज विल प्रमाणे त्यांच्या मुलांना द्यायच्या असतील, पण त्याच्यासाठी जी लेंथली प्रोसेस आहे ती नक्की काय आहे ही ना तुला माहितीये ना मला माहिती. बरोबर. पण जर ती आपल्या जनरेशनला जर कळाली तर आपण ठामपणे जाऊन म्हणू शकतोय नाही हे असंच आहे, हे फॉर्म्स लागतात, हे भरून आम्हाला द्यायचेत आणि याच्यात कुठलं वेगळं रॉकेट सायन्स नाहीये तिथे. सो आपल्या पद्धतीने आपण ट्रान्सपरंटली लोकांपुढे खूप चांगल्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतोय आणि अपेक्षा पण हीच आहे की लोकांनी त्याला प्रतिसाद पण खूप चांगल्या पद्धतीने द्यायला पाहिजे तिथे. आणि आपण लोकांच्या अडचणींसाठी बसलेलोच आहोत की तुम्हाला कुठला मुद्दा हवाय की ज्यावर तुम्हाला एक एक्सप्लेनेशन म्हण किंवा माहिती जी आहे ती हवी आहे, तुमचे प्रॉब्लेम्स कुठे आहेत तिथे. कारण अजून पण अशी जनता आहे आपल्याकडे जी शिकलेली नाही, किंवा शिकलेली आहे पण सुजाण असून सुद्धा त्यांना त्यातलं ज्ञान नाहीये. असं ज्ञान पण असतं पण करून कोण देणार. तसं पण. आणि काही ठिकाणी काय आहे की आमच्याकडे पैसा आहे पण एक असतं की तो प्रॉब्लेम बाकीच्या सगळ्या लोकांना फेस करावा लागतो. बरोबर. तिथे म्हणजे सवयी ह्या चांगल्या पण असू शकतात आणि वाईट पण असू शकतात तिथे. आणि एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण एक सर्वसामान्य नागरिक आहे, ठीक आहे. जेवढ्या काही गोष्टी आणि जेवढ्या सर्व्हिसेस गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतंय तिथे आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. टॅक्सेस आपण पे करतोय बरोबर त्यामध्ये. सो आपल्याला राईट्स आहेत तिथे जाऊन विचारण्याचे प्रॉब्लेम काय, का होत नाहीये, ठीक आहे. आणि होऊन काय होणार आहे, काही नाही होत त्या गोष्टीत. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की आपण कमवतोय, आपण टॅक्सेस पे करतोय या ठिकाणी आणि आपण दिलेल्या पैशांच्या बिहाफ जर आपण समोरच्याला विचारूच शकत नसू तर मग अडचण आहे. बरोबर. पण ते आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे ते ह्या सिरीज मधनं आपल्या ऑडियन्सना ते कळलं पाहिजे की एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला विचारण्याचा अधिकार आहे. मग तो कुठल्याही क्षेत्रात असू दे, तो अर्थवेद मध्ये असू दे, हेल्थ वेल्थ मध्ये डॉक्टरांना विचारण्याचा असू दे, किंवा तुम्हाला कळत नाही मी शिकलेला नाहीये, मी शेतकरी आहे, मी कसं विचारणार, मी काय, तुम्हाला जसं जमतं तसं विचार. प्रत्येक गोष्टीला आता जर सोशल मीडियाच्या म्हटलं तर कमेंट करणं गरजेचं आहे. आणि एक आहे की सिरीज जेव्हा आपण सुरू करतोय किंवा ज्या सिरीज सुरू आहेत त्यात एक असतं की हे तुमच्यासाठीच चाललंय, बरोबर, सगळं हे तुम्ही बघा. काही असेल तर तिथे आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, मेल आयडी दिलेले आहेत, तुम्ही डायरेक्ट आम्हाला कोऑर्डिनेट करू शकतायत, कॉल करू शकतायत की यात काय प्रॉब्लेम आहे, काय नाहीये, हा असा प्रॉब्लेम येतोय. सगळा आमचं फंड मॅनेजमेंट असेल किंवा हेल्थ वेल्थ रिगार्डिंग असेल कुठल्या गोष्टी, तर आपण आता डॉक्टर्सचेही कॉन्टॅक्ट नंबर त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. तर तुम्हाला एक आपण डॉक्टरांना विचारून की सेकंड ओपिनियनसाठी तुम्ही अवेलेबल आहात का, हे पण आपण लोकांना आता सुरू करून देणार आहोत तिथे. आणि यातनं काय आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट, हेल्थ वेल्थ सिरीज मध्ये डॉक्टर्स सांगणार सुद्धा की एक तुम्ही सगळं फंड मॅनेजमेंट करतात, पण एक 20-30 हजाराचा हेल्थ इन्शुरन्स राहू दिला तर 5-10 लाखाचं मॅनेजमेंट तुमचं आरामात होऊ शकतं. सो आपण ह्या पद्धतीने लोकांना एक फंड रेज करण्याचा प्रयत्न करतोय की नाही बाबा, तुम्ही तुमचं हे प्लॅनिंग तरी ऍटलिस्ट ठेवा त्यात. कारण कॅन्सरचं प्रमाण पण आपल्या इथे खूप जास्त प्रमाणात आहे आणि लोक म्हणतात
तुम्ही आम्हाला हेल्थ इन्शुरन्स सांगता म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॅन्सर होणार आहे का? अर्थ तुम्हाला होणार आहे का कसं याचा नाही. नाहीये. हम्म. कोणालाही कधीही कधीही काही केव्हाही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. बरोबर सो आपण या पद्धतीने लोकांना एक अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे म्हणू शकतो आपण ह्या सगळ्या सिरीज ज्या आहेत त्या अवेअरनेस सिरीज म्हणूनच आहेत मार्केटमध्ये. आणि आम्हाला कुठलंही एक प्रोडक्ट घेऊन हम्म. चालायचं नाहीये बरोबर. मार्केटला. आमचं म्हणणं आहे मार्केटमध्ये जेवढेही प्रोडक्ट्स आहेत, हम्म. प्रोडक्ट्स म्हणण्यापेक्षा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या जेवढ्याही सोयी आहेत त्या तुम्ही उपभोगा. बरोबर. लोन्स असतील, लोन्स का घ्यायचे? हम्म. मध्यंतरी मुद्रा लोनचं भरपूर सारं हो, बरोबर. आलेलं होतं, पण काही लोक त्यातही फसवेगिरी हम्म. करण्याचा प्रयत्न करत होते. सो ऑथेंटिक वेने तुम्ही कुठे जायला पाहिजे, हम्म. ह्या गोष्टी या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण कस्टमर केअरची एक वेगळा एपिसोड घेतलेला होता की बँकेत जेव्हा जातात तुम्हाला बँक काय काय सर्व्हिसेस काय प्रोव्हाइड करते तिथे. बरोबर. तर त्यांनी ते सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत तुम्हाला काय काय मिळायला पाहिजे आणि जे कंपल्शन आहे हम्म. त्यानंतर आपण एक कॅन्सर कव्हरचं एक सेशन घेतलं होतं किरण LIC सरांचं, LICचं. बरोबर. तर ती का असायला पाहिजे? हम्म. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही हेल्दी आहात तोपर्यंतच तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात. बरोबर. एकदा एकही आजार तुम्हाला बळकावला तर त्याचे तुम्हाला पेमेंट्स जे आहेत एकतर ह्यूज पेमेंट्स करायला लागतील हम्म. किंवा कंपन्या तुम्हाला देणारच नाही बरोबर. त्या गोष्टी. तर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हेल्दी आहात तोपर्यंत या तोपर्यंतच सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे. विचारात घेऊ शकताय त्यामध्ये. सो अपकमिंग सिरीज मध्येही आपण हेल्थ सगळ्या आणि गोष्टी. वेल्थ कोरिलेट कुठे होतंय हा ठीक जो म्हणजे एक बरं झालं की तू विचारलंस की हेल्थ आणि वेल्थ याच्यामध्ये काय काय येतंय सगळं. तर हेल्थ हे तेवढंच गरजेचं हम्म. आहे वेल्थ साठी पण, आणि हम्म. वेल्थ ही तेवढीच गरजेची गरजेची आहे हेल्थ health साठी साठी. पण बरोबर. त्यामध्ये. येस. थँक्यू मॅम. खूप छान बोललात तुम्ही. आणि आता अपकमिंग ज्या सिरीज आहेत त्या खरंच लोक बघतील. आणि नक्कीच. मी ऑडियन्सने सांगू इच्छितो इथे की तुम्ही चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि जे काही तुम्हाला प्रश्न पडलेत ते नक्की कमेंट करा. म्हणजे कसं आम्हालाही कळेल की तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय. तोपर्यंत पुढचे आमचे सगळे सिरीजचे एपिसोड्स बघत राहा. धन्यवाद.